प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण अगदी चटपटीत सर्वांची आवडती रगडापुरी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी सफेद वाटाणा जो रात्रभर भिजत ठेवला होता, तर आता रगड्यासाठी आधी तयारी करूयात. तर बटाटा, वाटाणा आणि त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि मीठ हे घालायचं आहे आणि हे बुडे इतपत पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला समजत नसेल तर जितकं तुम्ही कडधान्य किंवा बटाटा काही घेतलेलं आहे ते बुडे इतपत पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित होतं. आणि हे घालून झाल्यानंतर 1-2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. तर तिकडे आपलं रगड्याची तयारी होते, तोपर्यंत आपण पाणीपुरीसाठी जी पुरी बनवतो ती बघूयात. तर 10 कप रवा आणि 1 कप मैदा असं याचं प्रमाण आहे. म्हणजे जितका रवा घेता त्याचा 10वा भाग म्हणजे अगदी कमी मैदा घालायचा आहे. तर बेसिकली आपण इथे रव्याच्या पुऱ्या बनवणार आहोत, ज्या अगदी कुरकुरीत आणि टम्म अशा फुगलेल्या होतात. आणि बाकी यामध्ये सोडा, मीठ, तेल काही घालायची गरज नाही आहे. फक्त रवा आणि मैदा हे घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर पाणी थोडं थोडं घालून मग मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे. तर हे आता आपण एक 15 मिनटं झाकून ठेवूया. तर 2 शिट्टी झाल्यानंतर कन्सिस्टन्सी अशी दिसते. तर आणखी एक तुम्हाला आज मी सिक्रेट सांगणार आहे, जे गाड्यावर किंवा बाहेर आपण गरमागरम रगडा खातो ना, त्याची टिप सांगणार आहे. तर हे असं मी अर्धवट शिजवलेलं आहे. तर यामध्ये अगदी 1 चमचा 1 ते 2 चमचे बेसन टाकायचं आहे, म्हणजे त्याला एक परफेक्ट टेक्स्चर येतं, घट्टपणा येतो आणि रगडा चवीला खूप छान लागतो. तर 2 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि परत ते शिजवून घ्यायचं आहे. बेसन टाकल्यानंतर 1 शिट्टी देऊन घ्यायची आहे, म्हणजे ते परफेक्ट शिजेल. आणि इथे आता आपलं पीठ देखील छान सॉफ्ट झालेलं आहे. तर अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, मी दाखवले तसं. आणि उभं आणि एकदा आडवं अशी फक्त लाटणी फिरवायची आहे. मग पाणीपुरी अगदी परफेक्ट होते, म्हणजे पाणीपुरीसाठी लागणारी पुरी. तर तेल छान गरम करून घेतलेलं आहे. थंड तेलामध्ये पुरी सोडायची नाही, या पुढे पुरी व्यवस्थित फुगत नाही. तर टाकल्या टाकल्या बघू शकता तुम्ही, पुरी मस्त टमटमीत फुगायला सुरुवात झालेली आहे. तर सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही जर रवा घेतलात, पीठ घेतलं आणि सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही लाटलं तर पुरी छान होते. तर अशा प्रकारे रगडापुरीसाठी लागणारी पुरी तरी तयार झालेली आहे. तिकडे रगडा देखील आपला तयार होतोय. तर गरम तेलात हे छान तळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुम्ही पुऱ्या बनवून ठेवू शकता. आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जर स्टोअर करून ठेवलं तर अगदी 1 महिना 1.5 महिना पुरीला काही होत नाही. आणि चांगल्या क्वालिटीचं तेल आपण वापरलं तर त्याला वासही येत नाही. तर रंग असा गोल्डन म्हणजे पिवळसर येईपर्यंत, तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली पुरी तयार झालेली आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि छान फुगलेली पण आहे. आता पुऱ्या झाल्या. आता रगडा दाखवते. तर हे बघा, आता रगडाचं तुम्ही टेक्स्चर बघू शकताय. त्याला एक घट्टसरपणा आणि एकजीव असं दिसतंय ते. तर बेसनमुळे हेच होतं आणि चव देखील खूप छान लागते. तर असा पसरट जाडबुडाचा कोणताही तवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या. अगदी थोडंसं तेल गरम करायचं आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो शिजताना टाकला तरी चालेल, पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही टोमॅटो ॲड करता त्याची चव खूप वेगळी लागते. तर तेल जास्त नाही, थोडंसंच तेल घातलेलं आहे आणि टोमॅटो थोडा झाकून ठेवायचा आहे. आणि जो रगडा केलेला त्यामध्ये मी अगदी नकळत पाणी घालून ते एक छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण बेसन घातल्यामुळे थंड झाल्यावर ते थोडं घट्ट होतं. तर टोमॅटो आपला छान विरघळत आलेला आहे. असा स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने.
आणि आता त्यामध्ये रगडा ओतायचा आहे. तुम्हाला हवा तितका थोडा थोडा रगडा तुम्ही असा गरमागरम करून घ्यायचा आहे. तर रंग छान दिसतोय. तर शिजवताना मीठ आणि हळद टाकलेली, त्यामुळे नंतर चव बघून तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मीठ टाकू शकता. तर हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडी मिरची पावडर टाकायची. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कारण रगडा करताना आपण वरतून देखील मिरची पावडर टाकतो, त्यामुळे एक रगडाला छान चव येण्यासाठी थोडी मिरची पावडर टाकायची. तर तुम्हाला बघून अगदी गाड्यावरची आठवण यायला असेल. आणि तसंच करतात तिथे, गरमागरम नेहमीच सुरू असते त्यांची कढई तवा तो. तर हे असं बाजूला घेत मध्ये एक असं खुलगट करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर शिजेल तसं थोडं थोडं हे घट्ट होतं. तर मी अशा प्रकारे केलेलं बघू शकता तुम्ही. छान शिजते आणि बुडबुडे येत आहेत. आणि मध्ये एक खोल करायचा आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आणि मध्ये मध्ये असा रगडा घ्यायचा. आणि मग जेव्हा तुम्ही पुरी बनवणार त्यावेळेस हा गरमागरम रगडा त्यामध्ये घालायचा. म्हणजे रिअल आपण जशी गाड्यावर खातो तशीच टेस्ट येते. इतकं करायला तुम्हाला वेळ नसेल, एकदम तुम्ही रगडा करून ठेवला एका बाउलमध्ये आणि घातला तरी चालेल, पण मी अगदी चटपटीत तसाच करत आहे, त्यामुळे ते असं दाखवलेलं आहे. तर पुऱ्या घ्यायच्या आणि मग आता त्यामध्ये आपण याचे आपण बनवणार आहोत मस्त रगडापुरी. तर चिंचेची चटणी घेतलेली आहे, पुदिन्याची चटणी घेतलेली आहे. रगडा तर आपला तयारच आहे. तर आधी पुरीमध्ये रगडा घालायचा आहे. सगळ्या पुरीमध्ये तुम्हाला हवा तितका कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही रगडा घालून घ्या. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तर कोणताही पदार्थ घरी जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा मनसोक्त तो खाताही येतो आणि आपल्या मनामध्ये कोणती शंका पण नसते. तर त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने जितकं होईल तितकं घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये मी सांगितलेलं तसं बाकीचे जे काही घेतलेले आपण चटण्या वगैरे घालून घ्यायच्या आहेत. हे सेंधव मीठ आहे माझ्याकडे, तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल, पण जेव्हा काळं मीठ किंवा सेंधव मीठ घालतो त्याची चव खूप छान येते, स्पेशली चाट रेसिपी ज्या असतात त्यामध्ये. आणि शेव तर येतेच, तर बारीक शेव आणि वरतून कोथिंबीर. तर अशा प्रकारे आपली गरमागरम मस्त रगडापुरी तयार झालेली आहे. मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि माझा पुढचा व्लॉग, पुढची रेसिपी येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा.